भारतीय विद्या भवन ही जे ट्रस्ट आहे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना संपूर्ण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत देशातलं सर्वोच्च शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेने त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या सरकारने त्यावेळी ही जागा देताना हा विचार केला आहे की विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्राकरता जी नवीन आपली जे सुशिक्षित पिढी आणि CBSE कॉलेज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे शिक्षण संस्था आहे ती अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था देशातली आणि राज्यातली आहे आणि त्यामुळं या राज्यातला जर इतिहास काढला ना या राज्यातला इतिहास काढला ना मला तर केवळ टीका करायची नाही आहे अक्षरशः जमिनी लुटून टाकल्या अक्षरशः जमीन लुटून टाकल्या आहेत इतका रेकॉर्ड आमच्याकडे आहे पण आम्हाला पुन्हा टीका करायची नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकारने त्या काळामध्ये घेतलेला निर्णय योग्य होता त्या काळामध्ये जो निर्णय घेतला तो या समाजाकरता सुशिक्षित भारताकरता येणाऱ्या पिढीकरता आणि उच्च शिक्षणाकरता महत्त्वाचा होता आणि म्हणून तो निर्णय घेतला असे हजारो निर्णय या महाराष्ट्रात झाले आहे काँग्रेसवाल्यांनी त्याच्या चिलाचपाटांनी लाखोच्या करोडोच्या जागा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला घेतल्या आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला लाखो करोडोच्या हजारो करोडोच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या काळात लाटल्या आणि देवेंद्र फडणवीसांचे कुठलंही नाव बघा त्या ट्रस्टमध्ये नाही आहे ती ट्रस्ट त्याच्या मालकीची नाही आहे मी त्या ट्रस्टमध्ये नाही आहे बनवारीलालजी पुरोहित आणि ज्या पद्धतीने बनवारीलाल पुरोहित त्या ट्रस्टचे अत्यंत म्हणजे असा एक बनवारीलाल पुरोहित यांचं आयुष्य आहे निष्कलंक आयुष्य आहे कधी कुणाचा एक टाचणीभरही म्हणजे डाग त्यांच्या कपड्यावर नाही आहे इतकी निष्कलंक चांगली संस्था भारतीय विद्या भवनला ती जागा दिलेली आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीचे हे अनिल गोटेसारखे आरोप हे त्या ठिकाणी ते लोक करत राहतील पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय समाजाकरता गरीब माणसाच्या शिक्षणाकरता घेतलेला आहे असं मला वाटतं कायझन होंडामध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क 95 79 62 21 00